Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या 82व्या पुण्यतिथी कार्यक्रम रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी वाघेरे पुणे येथे आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत, इतिहास प्रमुख HV देसाई महाविद्यालय हे उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर राऊत या प्रसंगी बोलताना असे म्हणाले की एक थोर समाजसुधारक म्हणून महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना ओळखले जातं. महर्षी शिंदे यांच्या कुटुंबावर महात्मा फुले यांचा विचाराचा खूप प्रभाव होता. या प्रभावातूनच त्यांच्या वडिलांनी जमखिंडीमध्ये मुलींची शाळा सुरू केली होती. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना 8 ते 10 भाषा अवगत होत्या. प्रथम पुण्यात आणि नंतर परदेशात जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची देखील स्थापना केली. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराचा प्रभाव होताच, म्हणून त्यांनी समाजासाठी खूप मोठे शैक्षणिक योगदान दिलं. पुण्यातील पर्वतीवरील सत्याग्रहातील त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे. महर्षी शिंदे यांनी आपल्या लेखनातून समाज सुधारणेचे विचार मांडले, हे त्यांनी अधोरेखित केलं आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर पांडुरंग भोसले हे होते. यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विठ्ठलरामजी शिंदे यांचे कार्य अधोरेखित केलं. इतिहासातून जे धडा घेत नाहीत त्यांना इतिहास धडा शिकवतो, म्हणून आपल्या विचारवंताच्या कामाची उजळणी करत अंगीकारण करणं हे खूप महत्त्वाचं आहे, असेही विविध उदाहरणातून पटवून दिलं. कार्यक्रमाच्या प्रस्ताविक सांस्कृतिक समितीच्या प्रमुख डॉक्टर सुभदा लोंढे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक भाऊसाहेब सांगळे यांनी करून दिला. कन्या विद्यालय पिंपरी वाघरे पिंपरीच्या शाखा मुख्याध्यापक सौभाग्यवती परदेशी यांनी उपस्थितांची आभार व्यक्त केलं. सूत्रसंचालन प्राध्यापक संग्राम गोसावी व प्राध्यापक अनुप्रिया प्रभू यांनी केलं. माननीय संजय मोहते, इन्स्पेक्टर पश्चिम विभाग पुणे यांचे कार्यक्रम संयोजनासाठी मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिमी विभागाचे विभागीय सहाय्यक अधिकारी माननीय दत्तात्रय गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. डॉक्टर सुहास निंबाळकर, उपप्राचार्य वाणिज्य विभाग, प्रोफेसर डॉक्टर संगीता आहिवळे, उपप्राचार्य विज्ञान विभाग, प्रोफेसर डॉक्टर कामयानी सुर्वे, उपप्राचार्य कला विज्ञान, सौभाग्यवती रुपाली जाधव, पर्यवेक्षक ज्युनियर कॉलेज, नवमहाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अशोक कापरे, प्रोफेसर डॉक्टर दत्तात्रय हिंगणे, डॉक्टर नीलकंठ डहाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज व कन्या विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली. मंत्रिमंडळ असेल आणि त्या योजनेतून माझ्यासारखे लोक शिकले, हे रयतबद्दल कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. पुढे त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुण्यामध्ये काय केली तर पर्वतीवरती सत्याग्रह केला. पर्वतीच्या मंदिरामध्ये आज सगळ्यांना प्रवेश असतो, परंतु त्याकडे तिथे नव्हता. पर्वतीच्या टेकडीवरती एक विलक्षण वेगळंच एक मंदिर आहे, कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये स्त्रियांना जाण्याचा एकच दिवस असतो. दक्षिण भारतामध्ये मात्र कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये महिला रोज जाऊ शकतात. एकदा घटस्फोटाच्या कोर्टाचे न्यायाधीश आमच्या इथे जॉबला आले होते. मी म्हटलं त्यांना, तुम्ही खरं घटस्फोटाचा कोर्ट, अख्ख्या भारताच्या घटस्फोटाच्या केसेस तुम्ही पर्वतीवरती चालवा. ते म्हणाले का? मी म्हटलं एका दिवसात प्रश्न सुटेल. ते म्हणाले कसा काय? म्हटलं बाहेर पाटी दिली ना, कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये महिला गेल्यास त्यांना
सगळ्यात मोठा धक्का बसेल म्हणजे घरच्या एका महत्वाच्या व्यक्ती. तर तुम्ही काय करा, केस कोर्ट इथं चालवा, म्हणजे ज्याच्यासाठी सगळं भांडण चालू आहे तो सगळा प्रश्न मिटून जाईल. तर काय अंधश्रद्धा आज 2025 मधलं मी तुम्हाला उदाहरण सांगतोय, म्हणजे तर 100 वर्षाची काय परिस्थिती असेल, तर त्या मंदिरामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळाला पाहिजे याच्यासाठी पर्वतीचा जो सत्याग्रह झाला, त्या सत्याग्रहाचं नेतृत्व विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलं. या संपूर्ण कालखंडामध्ये ते ब्रह्मदेशमध्ये गेले आणि ब्रह्मदेशमध्ये काय परिस्थिती आहे त्या सगळ्याचा त्यांनी अंदाज घेतला. ब्रह्मदेशमधल्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून येऊन त्यांनी ते पुस्तकं लिहिली. या सगळ्या कालखंडामध्ये मराठी, इंग्रजी, कानडी, गुजराती, बंगाली, कोकणी, सिंधी, उडिया, संस्कृत एवढ्या भाषा त्यांना येत होत्या. एवढ्या भाषांचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला होता आणि त्या मराठी ज्ञानकोशामध्ये संस्कृत आणि धर्मशास्त्राच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लेखन जर कोणी केलं असेल तर ते ज्ञानकोशकार केतकरांच्या संपादकत्वाखाली अख्ख्या भारताच्या इतिहासामध्ये पहिला जो ज्ञानकोश जो भारतीय माणसांनी तयार केला त्याच्यामध्ये या विभागाचं संपादकपद जर कोणी भूषवलं असेल तर ते विठ्ठलरामजी शिंदे यांनी भूषवलं. एका विद्वानाने दुसऱ्या विद्वानाच्या विद्वत्तेला दिलेली मान्यता आहे. त्याचं कारण असं आहे की एक विद्वान दुसऱ्या विद्वानाची सहसा स्तुती करत नाही. म्हणजे या सगळ्या कालखंडामध्ये आपण जर हा सगळा सामाजिक सुधारणेचा इतिहास पाहिला तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेलं कार्य जे आहे त्याचं मोठेपण आपल्याला दिसतं. महात्मा फुलेंबद्दल त्यांनी असं म्हटलं होतं की महात्मा फुले महाराष्ट्राचे राजाराम मोहन रॉय यांचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे की त्यांनी स्वतःच्या वहिनीला जेव्हा सती जाताना पाहिलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला, भारतामध्ये सती जातात, भारतामध्ये सता गेल्याचं एकही उदाहरण नाही. बायको मेली म्हणून नवऱ्याने आपली तुडी मारली स्वेच्छेने, एक तरी उदाहरण आपल्याला माहितीये का? अजिबात नाही. उलट बायको गेली की नवरा येता येताच बघायचं एकदा पर्याय मिळाले तर बरे. त्यामुळे सतीची प्रथा कुठून आली तर कायद्याची पुस्तकं पुरुषांनी लिहिलेली असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या सोयीचे नियम केले. 7च्या आत घरात पुरुषांचा नियम, 10च्या आत घरात जर दुसऱ्या कोणी पुस्तक लिहिलं असतं तर रात्रभर घराबाहेर पुरुषांचा नियम. तेच स्त्रियांनी पुस्तक लिहिलं असतं तर त्या म्हणाल्या असत्या पुरुष दिवसभर घरात जर घास मांडणे सुरू केलं असतं त्यांनी का. परंतु दुर्दैवाने ते तसं झालं नाही. पुरुषांनी कायद्याची पुस्तकं लिहिली. आता तळे राखेल तो पाणी चाखेल. त्यामुळे पुरुषांनी त्यांना हवे ते सोयीस्कर नियम लिहिलेले आहेत, नियम घेतलेले आहेत. त्यामुळे आता नियम जर बदलायचे असतील तर तुम्ही ते बदलू शकता. मग महात्मा फुलेंचं मोठेपण त्यांनी आपल्या या सगळ्यातून मांडलं आणि महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचं मोठेपण आधुनिक भारताला समजावून सांगून द्यायचं जर काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते महर्षींनी केलं. प्रार्थना समाजाचं जे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं की तिथे देवाचं अस्तित्व नाही, तिथं प्रार्थनेचं अस्तित्व आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर आजही जर तुम्ही कधी आलात तर मी तुम्हाला प्रार्थना समाजाचं कार्यालय दाखवेन. 100 वर्ष जुनं असं ते प्रार्थना समाजाचं मंदिर आजही पुण्यामध्ये आहे. आमच्या कॉलेजच्या जवळच 5 मिनिटाच्या त्या अंतरावरती आहे. ते तुम्ही सर्वांनी आवर्जून पाहिलं पाहिजे. बहिष्कृत भारत हे पुस्तक त्यांनी लिहिलं. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि या सगळ्या पुस्तकांमधून त्यांनी आपल्या सामाजिक परिस्थितीचं अत्यंत वेगळं चित्रण केलेलं आहे की हे सगळे प्रश्न कसे आपल्याला पडतात. सगळ्यात महत्वाचं त्या कालखंडामध्ये आंतरजातीयच नव्हे तर आंतरधर्मीय विवाह सुद्धा लावून देण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. तुमच्यापैकी ज्याला कोणाला लग्नामध्ये अजिबातच खर्च करायचा नसेल त्यांच्यासाठी आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न केलं तर आमच्या इथल्या प्रार्थना समाजामध्ये ते लग्न लावण्यासाठी एकही पैसा खर्च केला जात नाही. माझं स्वतःचं लग्न सत्यशोधक पद्धतीनं निळू फुलेंनी लावलं त्यामुळे माझ्याही लग्नाला एकही पैसा खर्च आला नाही. त्यामुळे तुम्ही पण ते असं करू शकता. तुम्ही कोणी करणार नाही म्हणून तुम्हाला निमंत्रण. विठ्ठलरामजी शिंदेंनी काय केलं, पुढे अभ्यास केला आणि अशा सगळ्या या समाज सुधारकाला शेवटपर्यंत जर पगार किती असेल तर तो फक्त 60 रुपये होता. अशा कालखंडामध्ये सयाजीराव गायकवाडांच्या इथे त्यांनी दिलेल्या ग्रंथाला 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं आणि 100 रुपये त्यांना दर महिन्याला खर्च मिळणार. 1826 मध्ये 1 रुपयामध्ये वर्षभर पुरेल एवढा तांदूळ येत होता. अजून 100 वर्षांनी जर बघितलं तर थोडे जास्त पैसे लागले. म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर खरं म्हणजे विठ्ठलरामजी शिंदेंना त्या काळातलं ज्ञानपीठ म्हणा किंवा जागतिक पातळीवरचं नोबेल म्हणा हे त्या काळामध्ये त्यांना ते मिळालेलं होतं. एवढ्या अफाट विद्वत्तेचा हा माणूस होता आणि त्या अफाट विद्वत्तेचं स्मरण करण्याची संधी आज या निमित्तानं मला इथे मिळाली. तुम्ही मला बोलवलं आणि तुम्हा सगळ्यांच्या सहवासामध्ये हा सगळा प्रसंग साजरा करता आला. मला बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता. तुम्हाला चहाचे गुण अधिक चांगले लागावेत म्हणून एक टीचर आता निवृत्त होत आहे. मानवी मूल्यांची उपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे आणि निष्ठेचे प्रतीक असणारे आदर्श विठ्ठलरामजी
त्यांचा संक्षिप्त इतिहास आपण अतिशय हस्तखेळत्या वातावरणामध्ये आमच्यापर्यंत पोहोचवला. आपलं मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पांडुरंग भोसले सर, मी सर्वांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. पद्मभूषण डॉक्टर कर्नूल गौरव पाटील, महात्मा फुले, लक्ष्मीबाई गौरव पाटील, सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करतो. विठ्ठल रामजी शिंदे यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं. आणि एखाद्या समाजसुधारकाचा इतिहास, त्यांचं जीवन, त्यांचं कार्य एवढ्या सोपेपणानं सांगता येतं याचा आदर्श नमुना म्हणून राऊत सरांच्याकडे मी बघेन. त्यांनी अतिशय सुंदर अशा स्वरूपाची समाजसुधारकांची परंपरा, त्यांचं असणारं कार्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या समाजसुधारणाच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये केलेलं काम, त्याच्या संदर्भाचा त्यांनी घेतलेला आढावा अत्यंत लक्षवेधी आणि आपल्याला अंतर्मुख करणारा असा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय साहेब लगे अधिकारी गायकवाड साहेब यांना 2-3 वेळा बोलवण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांना त्यांच्या कार्यबाहुल्यातून तिथं आलेलं नव्हतं. पण आज त्यांनी पोहोचून आलेले आहे, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. या आपल्या महाविद्यालयामध्ये जे उपक्रम संपन्न होतात त्या उपक्रमांच्या मध्ये आपल्या केलेल्या कार्याला माध्यमांच्या माध्यमातून समाजाकडे पोहोचवण्याचं काम पाठीमागं बोलणं काय पाहतो. आपल्या महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा आमचा आदर्श विद्यार्थी अमोल काकडे, जे आता उपसंपादक आहेत पुणे नगरीचे, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला समाजापर्यंत, जगापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे आदरणीय यशवंत गायकवाड साहेब आहेत, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. या सर्व संयोजनामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचं स्मरण करणं, त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या के.टी. पाटील साहेबांच्या कल्पनेतून आलेलं होतं, त्यांनाही म्हणून विनम्र अभिवादन करतो. गायकवाड साहेब आमची कन्या विद्यालय असेल, नवराष्ट्र विद्यालय असेल किंवा आमचं महाविद्यालय असेल, खऱ्या अर्थात पिंपरी संकुल म्हणून अतिशय उत्तम अशा स्वरूपाचं सहकार्य, एक प्रकारचं कॉर्डिनेशन, एक प्रकारचा समन्वय यांच्यामध्ये असतो. आणि त्यामुळं कुठल्याही अडचणी असो किंवा कुठल्याही प्रकारचं काम असेल तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आमच्यामध्ये असतं. आणि तो कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असो, उपक्रम असो, अतिशय यशस्वी होतो. त्याचं सर्व माझ्या त्या 2 सहकार्यांना सुद्धा त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी आणि काही विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जो इतिहासाकडून धडा घेत नाही तर इतिहास धडा शिकवतो असं म्हणतात. आपल्या समोर अशी दिग्गज स्वरूपाची माणसं आपण आपल्या समोर मी करतो. त्यांच्यातला एक आणि त्याच्यात एक क्षण, त्याचे ते काही पैलू आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न आमचा असतो. त्यामुळे आपण या कार्याची या ठिकाणी आठवण करणं, त्याला उजाळा देणं. पाठीमागच्या वेळेला उल्लेख केला होता की तरुण पिढीच्या निमित्ताने मी उल्लेख करेन की तत्कालीन कालखंडातल्या कुठल्याही देशातल्या तरुणाला एक प्रश्न विचारायचा, तुमचे आदर्श कोण आहेत, आणि त्याचे आदर्श सांगते त्या आदर्शावरती त्या देशाचं भवितव्य अवलंबून असतं. काय असेल ते देश, ते त्या तरुणाई सांगते, त्याचा आदर्श त्याच्यावरती पूर्ण देश घडतो. हजारो वर्षांपासून एक काळ असा होता की आपल्या या देशामध्ये विशिष्ट स्वरूपाचे 4 जी वर्गवारी केली गेली. त्या पहिला वर्ग सोडला तर दुसऱ्या 3 वर्गांच्या मध्ये, काही वर्गांच्या मध्ये कानामध्ये जर एखादा ज्ञानाचा शब्द ऐकला त्याच्या कानामध्ये उकळलेलं शिसा उतरून जायचं. ही आपल्या देशाची परंपरा आहे. अतिशय चांगल्या प्रकारची परंपरा आहे. काही ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याही आपल्याला स्मरण करण्याची संधी आहे. इथे या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हिच्याशिवाय आपलं अस्तित्वच नाही अशा असणाऱ्या पुरुषांना स्त्रीच्या विषयीची एवढी चुकीची भूमिका कशी घेतली गेली असेल असा प्रश्न पडतो. आणि अनेक प्रकारचे या ठिकाणी नवसायस असेल, गड्डेदोरे असतील, जातोडोला असेल, मंत्रतंत्र असेल, याच्या माध्यमातून जाखाई, जोखाई, मर्याई, मसोबा, विरोबा यासारखी 33 कोटी देवांची संख्या आपल्या ग्रंथांच्या मध्ये आहे.
काळ कितीही बदललेला असला तरी मानसिकता बदलताना आपण दिसत नाही. ज्या कर्मवीरांनी जाती अंताचा विचार केला, जाती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या आपण सगळेजण साक्षीदार आहोत, त्याची सहभाग त्याच्यामध्ये आपण सहभाग घ्यावा, त्याचा घटक आहोत. ज्या महात्मा फुले यांनी समग्र समाजाचा संपूर्ण कुटुंबाचा सगळ्याचा दोष पत्करून सावित्रीबाईंच्या साथीनं ज्या वेळेला आपण दुसऱ्यासाठी प्रयत्न करतो त्यावेळेला स्वतःच्या घरामध्ये सावित्रीला शिकवून तिला शिक्षिका बनवण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. कर्मवीरांनी दलिताचा अस्पृश्याचा मुलगा खांद्यावर घेऊन गिऱ्हाईकाची संस्थेची स्थापना केली. हा कर्मवीरांचा बसा आणि वारसा आहे. त्यांच्याबरोबरच काम केलेले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ज्यांनी ज्या काळामध्ये ज्या काही विशिष्ट वर्गव्यवस्था होती त्या वर्गव्यवस्थेमध्ये कोणाला स्पर्श झाला की तो त्याला वेगळा व्हायचा, त्याच काळामध्ये त्या विशेषतः संत गाडगे महाराजांनी या काळामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे असो, कर्मवीर असो, गाडगे महाराज असो, समकालीन अशा स्वरूपाचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हे काम करत असताना खरंतरी जातीयतेचं विष या मानसिकते भारतीय माणसामध्ये कुठून आला असेल असा प्रश्न आहे. कारण त्याचा जर स्पर्श झाला तर त्याला विडाळ होत असेल तर एसटी मधून प्रवास करताना उच्चवर्णीय काय करतो, नवीन एसटी घेऊन जातो का? रेल्वेमधून प्रवास करताना दलिताचा माणूस शेजारी असेल तर त्याला त्या विडाळ का होत नाही? आणि दलिताच्या एखाद्या व्यक्तीने एखाद्या भांड्यामध्ये काही घेतलं तर त्याला ते भांड तापून घ्यायचे लोक. संत गाडगे महाराज विचारायचे सकाळ सर्वसामान्य माणसाला प्रश्न विचार म्हणजे लोकांना प्रबोधन करतात की जर एखादं भांड दलिताने स्पर्श केला म्हणून जर त्याला विटाळ होत असेल आणि ते जर भांड कलंकित होत असेल आणि ते तापून घेतल्यानंतर जर ते शुद्ध होत असेल तर एखाद्या सवर्णाला दलिताचा स्पर्श झाल्यानंतर त्या सवर्णाच्या अंगावरती काड्याच्या पेट्या टाका, ते पेटवून द्या, त्याला शुद्ध करणे, मग त्याला द्या. हे कारण जिथं सोयीचं असेल तिथं तुम्ही या ठिकाणी अस्पृश्यता नाकारता आणि जिथं सोयीचं आहे तिथे काही आपल्या सोयीला अर्थ लावता. ही गोष्ट बरोबर नाही. गाडगे महाराजांनी बोलून समोर 50 वर्षे महाराष्ट्रीय समाजाला सांगितली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांच्या विशिष्ट म्हणजे 1873 ते 1944च्या दरम्यानच्या कालखंडामध्ये दलितांच्या वस्तीमध्ये जाऊन राहण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे. आणि मग आपल्याला प्रश्न असा पडतो की तत्कालीन कालखंडामधला महात्मा फुलेंचा विचार असेल, सावित्रीबाईंचं काम असेल, महात्मा फुलेंचं काम असेल, गाडगे महाराजांचं काम असेल, विठ्ठलरामजी शिंदेचं काम असेल, त्या काळामध्ये तशा प्रकारचं धाडस करणं ही प्रचंड मोठं या ठिकाणी जीवनावरती येणार मोठं संकट होतं. पूजेला विरोध करण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे प्रत्येक देवदेवताच्या पूजा करताना प्रत्येकाच्या देवतांच्या पूजेचे संदर्भ वेगळे आहेत. प्रत्येक देवाला ते वेगळंच काहीतरी लागतं. म्हणजे या ठिकाणी नवस आपण करायचं, बोकडाचा बळी द्यायचा, बकऱ्याचा बळी द्यायचा, ही मानसिकता आहे. आणि मग ही या मानसिकतेतून जर माणसाला बाजूला काढायचं असेल तर फार मोठं खरं तर मोठं संकट या कालखंडातल्या समाज सरकारच्या समोर होतं की इथं असणाऱ्या माणसाला कसं बंद व्हायचं. 1845च्या दरम्यान सर केशवसुतांनी कविता लिहिली अंधश्रद्धेच्या मुलाचा पहिला प्रश्न, आणि त्या कवितेमध्ये प्रश्न विचारला सर्वसामान्य म्हणजे छोटस मूल आहे 4-5 वर्षाचं, आणि 5 वर्षाचं असणारं मूल सकाळच्या वेळेला चालत असताना एक उच्चवर्णीय माणूस, ते मूल आहे 3.5 फुटांचं, तो माणूस आहे 6 फुटांचा, आणि तो माणूस म्हणतोय ए बाजूला चल, तुझ्या सावली माझ्या अंगावरती पडेल. ते बाळ ज्या वेळेला जाऊन आईला प्रश्न विचारतं की आई तो एवढा उंच माणूस होता, मी एवढा छोटा, आणि तो म्हणतोय की तुझी सावली माझ्या अंगावरती पडेल, ते कसं काय? त्यावेळची मानसिकता अशी होती स्त्रियांची सुद्धा की तिच्या मुलाचा पहिला प्रश्न मध्ये ती आई सांगते की बाबा रे आपण अंत्याचे आहोत, आपण दलित आहोत, आपण अस्पृश्य आहोत, आपली सावली त्याच्या अंगावरती पडू द्यायची नाही. शास्त्राचे रूढी कलम असं म्हणतात. म्हणजे शास्त्राविषयी रूढी काय म्हणते ही श्रेष्ठ असते. आपण सुद्धा बोलत असताना सहज म्हणतो कुणी हे असं कुणी तसं कुणी असं म्हटलं की आमच्यात असं असतं, आमच्यात असं असतं, म्हणजे शास्त्राची रूढी बलम आहे. आपल्याकडे देवताची पूजा करत असताना आपण पाहतो असे देव असा म्हणजे खरं तर नाव कुणाशी गेलं किंवा मला कुणाच्या भावनात्मकतेचा संबंध याच्याशी कुठू नका, आमचे शिंदे समाजसेवकांच्या कार्याशी संबंध जोडतोय. आपल्याकडे असे काही देव आहेत की ज्या देवाच्या नावानं या समाजाच्या मुली त्या देवाच्या नावानं सोडल्या जातात. पहिला विवाह त्या मुलीचा देवाशी लावला जातो, आणि त्या देवाशी लावल्यानंतर हा समाज त्या स्त्रीचं, त्या तरुणीचं संपूर्ण जीवन उभं घेतो.
पुन्हा तिच्या पोटी अनवरसपणे जन्मात आलेलं बाळ मुलगी जर असेल तर तिथं पुन्हा देवाला सोडली जाते. मुलगा असेल तर तो वाघामध्ये सोडला जातो, मुलगी असेल तर मुली म्हणून सोडली जाते आणि पुन्हा तिच्या मुलाचं त्या मुलीचं लग्न पुन्हा देवाचे लावलं जातं. मला रामनाथ चव्हाण यांच्या भंडारा नावाच्या कादंबरीची आठवण होते, ज्या विषयावरती माझ्याकडे लिहिली झालेला. त्याच्यामध्ये प्रश्नाचा विचारला जातो, असा एखादा पाप असू शकतो का की जो आपल्या मुलीशी लग्न करतो, म्हणजे पहिल्यांदा त्या मुलीचं लग्न जर देवाशी लावलं, तिच्या पोटी जन्माला येणारी मुलगी तिच्याशी पुन्हा देवाचा विवाह लावला जातो, असा बाप या पृथ्वीच्या पाठीवरती आहे का की जो आपल्या मुलीशी लग्न करतो, आपल्या नातीशी लग्न करतो, तिच्या आणखी कुणाशी लग्न करतो? हे सगळं या ठिकाणी सगळं कळत असताना सुद्धा हजारोच्या संख्येनं शेकडो टन या ठिकाणी आपण त्या ठिकाणी भंडारा उधळत राहतो. तुम्ही आम्ही त्याचा साक्षी ते सगळे घटक आहोत. आपला प्रश्न कधीच पडत नाही, अरे आपण हे करतोय ते बरोबर आहे का? म्हणजे यलमाच्या देवीसाठी सोडल्या जाणाऱ्या नावं वेगळी आहेत, आपल्याकडचे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या नावाने सोडले जाणारे वेगळे आहेत. प्रश्न माझा असा आहे की आपण ज्या वेळेला गोष्टी करतो त्यावेळेला आपण अंधपणाने गोष्टी स्वीकारलेल्या असतात, तो अंधपणा आपला दूर झाला पाहिजे. आणि म्हणून समाज सुधारकांच्या या परंपरेमध्ये समाज सुधारकांनी घालून दिलेले जे काही आपल्याला सांगितलेलं केलेलं मार्गदर्शन आहे ते किमान आपण तरी जपण्याचा प्रयत्न करूया. किमान त्यांनी केलेल्या या कार्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणं कितपत आपल्याला शक्य होईल हा प्रश्नच आहे. पण त्याच्या किमान एखाद्या कार्याचा तरी प्रभाव आपल्या मनावरती अंतःकरणावरती पडावा आणि त्यातून समाज प्रबोधनाच्या जोडीमध्ये त्यांच्या कार्याचं परंपरा पुढे चालण्यासाठी आपल्या किमान काही प्रकार करूया एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा परदेशी मॅडमना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. कुठल्याही कार्यक्रमाला पाहुण्यांशिवाय शोभा नाही, कुठल्याही कार्यक्रमाला श्रोत्यांशिवाय रंगत येत नाही आणि कुठल्याही कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शन झाल्याशिवाय संपन्न होत नाही. आणि म्हणून आज आभाराचे 2 शब्द. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या मान्यवरांमध्ये आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे आणि प्रमुख अतिथी मान्य प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत सर, इतिहास विभाग प्रमुख HV देसाई महाविद्यालय पुणे, यांचं बहुमोल असं मार्गदर्शन आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकायला मिळालं. अतिशय ओघवत्या शब्दात व विनोदाची जोड देत त्यांनी आपल्याला त्यांचे विचार पटवून दिलेले आहेत आणि मला वाटतं की आपल्याला सगळ्यांना ते विचार पटलेले आहेत. म्हणून या महाविद्यालयातर्फे तिन्ही संकुलातर्फे मी डॉक्टर प्राध्यापक गणेश राऊत सर यांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर आजचे आपले दुसरे प्रमुख अतिथी पश्चिम विभाग सहाय्यक विभागीय अधिकारी डॉक्टर गायकवाड सर, हेही आपल्याला या ठिकाणी अतिथी म्हणून लाभलेत आणि त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. या ठिकाणी स्वागत व परिचय आपल्याला करून देणाऱ्या डॉक्टर शुभदा लोंढे मॅडम, सांस्कृतिक विभाग समितीच्या चेअरमन, यांचेही या तिन्ही संकुलाच्या वतीने हार्दिक आभार. त्याचबरोबर प्राध्यापक भाऊसाहेब सांगळे यांनी देखील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यासाठी त्यांचेही विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. अध्यक्षीय मनोगतामध्ये माननीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पांडुरंग भोसले सर यांनी आताच आपल्याला गतकालीन वाईट प्रवृत्ती याबद्दल उद्बोधनपर 4 शब्द आपल्याला सांगितले आणि आपण ते मनपूर्वक ऐकून घेतले. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने तिन्ही संकुलाच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचेही आभार मानते. या ठिकाणी सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर अनुप्रिया प्रभू मॅडम, त्याचबरोबर प्राध्यापक संग्राम गोसावी सर यांचेही तिन्ही संकुलाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार.
त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला लाभलेले दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक मान्य श्री अमोल काकडे यांचेही महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले नवमहाराष्ट्र विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कापडे सर यांचेही या तिन्ही संकुलाच्या वतीने हार्दिक आभार. त्याचबरोबर या ठिकाणी असलेले आणि उपस्थित राहिलेले पत्रकार व कॅमेरामन श्री गायकवाड यशवंत यांचेही विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार. या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक आदरणीय निंबाळकर सर यांचेही तिन्ही संकुलाच्या वतीने आभार मानते. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचे, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींचे आणि उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी वर्गाचे या तिन्ही संकुलाच्या वतीने आभार मानते. आणि कर्मवीर भाऊराव पाटील, त्याचबरोबर आदरणीय वहिनी आणि आपण ज्यांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची 82वी पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी केली. या तिघांनाही विनम्र अभिवादन करून माझे आभाराचे 2 शब्द थांबवते. या ठिकाणी यूट्यूब चॅनलचे गायकवाड सर उपस्थित आहे. आदरणीय प्राचार्य सरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे. तर तुम्ही आपल्याला दिलेले जे फीडबॅक फॉर्म आहे ते सर्वांनी जमा करून जायचं आहे. त्याशिवाय जाऊ नये ही सर्वांना विनंती. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.